हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आपण पदार्थ विज्ञानचा पेपर 1 स्टार्ट करणार आहोत. तर त्यामध्ये आपला सर्वात महत्त्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे आयुर्वेद निरूपण, पदार्थ निरूपण आणि दर्शन निरूपण. त्यामध्ये 2 पार्ट पडतात. आयुर्वेद निरूपण एक पार्ट पडतो आणि पदार्थ आणि दर्शन निरूपण हा सेकंड पार्ट पडतो. तर हे 2 टॉपिक मिळून आपल्याला 25 मार्काचं वेटेज आहे. यावर आपल्याला 2 SAQ, 1 LEQ आणि 5 MCQ याचं वेटेज आहे. तर आता पहिल्यांदा आपण आयुर्वेद निरूपण बघून घेऊ. तर आयुर्वेद निरूपणमध्ये पहिला प्रश्न येते, आपल्याला काय विचारतात, आयु लक्षण व त्याचे पर्याय. तर आयु लक्षण एवं पर्यायामध्ये काय, हा शरीरेंद्रिय सत्वात्मक संयोगधारी जीवितम नित्यगश्च अनुबंधश्च पर्याय हे आयु उच्यते. तर हे काय आहे, हा श्लोक एकदम इम्पॉर्टंट आहे. तर हा श्लोक आपल्याला पाठ करायचा. याचा अर्थ काय होतो, शरीर, इंद्रिय, मन व आत्मा यांच्या संयोगाला आयु म्हणतात. धारी, जीवित, नित्य, अनुबंध व हे आयुचे काय आहे, पर्याय नाव येतं. धारी म्हणजे काय होते, शरीराचे धारण करतो. जीवित म्हणजे काय होते, प्राणाचे धारण करतो. नित्यक म्हणजे काय होते, प्रतिदिन आयु मृत्यूपर्यंत जात राहते म्हणून त्याला काय म्हणतात, नित्यक म्हणतात. अनुबंध काय, चेतनाशक्तीचे शरीरात अस्तित्व असणे, अर्थात आयुचा संबंध पर व अपर शरीरात प्राणाचे नेहमी अस्तित्व असणे. ठीक आहे, हे काय आहे, अनुबंधाचा अर्थ आहे. नंतर येते आपला आयुर्वेद लक्षण किंवा आयुर्वेदची निरुक्ती. तर आयुर्वेद निरुक्ती काय येते, आयुष्यवेध आयुर्वेद, जीवनाविषयीचे शास्त्र म्हणजे आयुर्वेद होय. याचे पर्याय नाव काय येतं, कशाचे, आयुर्वेदाचे पर्याय नाव काय येतं, शाखा, विद्या, सूत्र, ज्ञान, शास्त्र, तंत्र. नंतर याचं लक्षण काय, हिताहितम सुखम दुःखम आयुतस्य हिताहितम आयुस्तस्य हिताहितम मानम च तच्च यत्रोक्तम आयुर्वेद सौच्यते. तर याचं म्हणणं काय आहे की आयु ही 4 प्रकारची राहते. हितकर आयु, अहितकर आयु, सुखकर आयु आणि दुःखकर आयु. तर हितकर आयुचे त्यांनी लक्षण सांगितले, जो प्राणी मात्राचा हितचिंतक आहे व हितकर्ता आहे, दुसऱ्याच्या धनाची इच्छा ठेवत नाही, सत्यवादी आहे, शांतीप्रधान व समाधानी आहे, वृद्धजनांची सेवा करतो, क्रोध, राग, ईर्षा, मद व अभिमानादी वेगांचे धारण करीत नाही, जे काम करतो त्याचे स्मरण करतो, हे जे लक्षणं प्रकट करतो, ही कशाची लक्षण येतं, हितकर आयुची. हितकर आयुची काय लक्षण येतं, जो सर्व प्राणी मात्राचा हितचिंतक व हितकर्मा नाही, दुसऱ्याच्या धनाची इच्छा ठेवतो, सत्यवादी, शांतीप्रधान व समाधानी नाही, वृद्धजनांची सेवा करत नाही, क्रोध, राग, ईर्षा, मद, अभिमानादी वेगांचे धारण करतो, जे काम करतो त्याचे स्मरण ठेवत नाही. ही सर्व लक्षणे कशाची, तर ही लक्षणे ज्याच्यामध्ये प्रकट होतात ती त्याची आयु ही अहितकर आयु समजावी. नंतर सुखकर आयु काय, शारीरिक व मानसिक रोगरहित आहे, ज्ञान विज्ञानाने संपन्न आहे, ज्याची इंद्रिय आपल्या स्वविषयाला ग्रहण करण्यास समर्थ आहे, जो सर्व प्रकारच्या धनसंपत्तीने युक्त आहे. ही कशाची लक्षण येतं, ही येतं सुखकर आयुची लक्षण आहे. दुःखकर आयुची काय लक्षण आहे, याच्यापेक्षा विपरीत म्हणजे काय, शारीरिक व मानसिक रोगाने ग्रसित किंवा रोगाने ग्रसित आहे, ज्ञान विज्ञानाने संपन्न नाही, त्याची इंद्रिय आपल्या स्वविषयाला ग्रहण करण्यास असमर्थ आहेत किंवा समर्थ नाहीत, जो सर्व प्रकारच्या धनसंपत्तीने युक्त नाही. दुःखकर आयुची ही सर्व लक्षणे ही कशाची, दुःखकर आयुची. या 4 प्रकारच्या आयुसाठी हित म्हणजे आयु वाढविणारे, अहित अर्थात आयुचा ऱ्हास करणारे, अशा दोन्ही प्रकारांचे वर्णन सुख व दुःख प्रदान करणारे आहे. या सर्वांचा निर्देश ज्या शास्त्रात वर्णित केलेला आहे त्याला आयुर्वेद असे म्हणतात. हे आयुर्वेदाचं लक्षण काय आहे, हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम ज्ञानम च तच्च यत्रोक्तम आयुर्वेद स उच्यते. तर हे श्लोक इम्पॉर्टंट आहे. आपल्याला हे 3 श्लोक करायचे. जे इम्पॉर्टंट श्लोक आहेत तेच मी लिहिलेले आहेत आणि आपल्याला तेच करायचे. ठीक आहे, एकदम इझी आहे, कॉमन आहे, आपण हा कुठं पण टाकू शकतो. ठीक आहे. आता आयुर्वेद निरूपणमध्ये सेकंड प्रश्न काय विचारला जातो, सिद्धांत, लक्षण व प्रकार सांगा. सिद्धांत लक्षणाची व्याख्या काय, जो निर्णय अनेक परीक्षकांद्वारे विविध प्रमाणांच्या सहाय्याने परीक्षण करून तसेच हेतू साध्य म्हणजे कारण संबंधाद्वारे सिद्ध केला जातो त्याला सिद्धांत म्हणतात. या सिद्धांतासाठी आवश्यक घटक काय राहते, प्रमाता, प्रमेय, प्रमाण, तर्क, युक्ती, हे सर्व काय आवश्यक घटक कशासाठी, सिद्धांतासाठी. नंतर इथे प्रकार, सिद्धांताचे प्रकार काय पडतात, सर्वतंत्र, प्रतितंत्र, अधिकरण, अभ्युपगम. सर्वतंत्र सिद्धांत काय, सर्वतंत्र सिद्धांत जो सिद्धांत एका शास्त्रात प्रसिद्ध असून इतर शास्त्रात सुद्धा प्रसिद्ध आहे त्याला काय म्हणतात, सर्वतंत्र. म्हणजे जो सर्वांना मान्य असतो तो सर्वतंत्र. याचे उदाहरण काय, त्रिदोष, पांचभौतिक आणि सामान्य विषय सिद्धांत. नंतर सेकंड प्रकार येते, दुसरा प्रकार येते प्रतितंत्र सिद्धांत. प्रतितंत्र सिद्धांत काय, जो सिद्धांत एका शास्त्रात प्रसिद्ध किंवा व्यवहार्य आहे, त्याची त्या शास्त्रातच उपयोगिता आहे, नंतर त्याला प्रतितंत्र सिद्धांत म्हणतात. जो फक्त त्या शास्त्रापुरताच मान्य असतो त्याला प्रतितंत्र सिद्धांत म्हणतात. आता याचे उदाहरण काय, तर त्रिविध विभाग,
हे चरकांनी मानलेलं येतं. द्विपाक शुश्रूषांनी मानलेलं येतं. पदार्थ संख्या आयुर्वेदाने 6 मानलेली आहे, न्यायदर्शनकारांनी 16 मानलेली आहे. तर हे काय, हे मतांतर येतं. हे फक्त त्या शास्त्रापुरतंच मान्य आहे की आयुर्वेदापुरतंच षटपदार्थ मानलेले येतं. विभाग फक्त सुश्रुतांनीच मानले, ते सुश्रुतसंहितेपुरतेच मर्यादित येतं, हे बाकीच्यांनी मानलेले नाहीत. ठीक आहे. नंतर येते अधिकरण सिद्धांत. हे तिसरा टाईपचा सिद्धांत. याचा तिसरा प्रकार, जो सिद्धांत स्वीकारल्यावर इतर न सांगितलेले दुसरे काही सिद्धांत आपोआप सिद्ध होतात, त्याला काय म्हणतात, त्याला अशा सिद्धांताला अधिकरण सिद्धांत म्हणतात. जो सिद्धांत सिद्ध झाल्यावर संपूर्ण शृंखलेचे तथ्य स्वयमेव सिद्ध होतात. असं काय आहे की जसं आपण जर का आत्मा मानली, जर का आत्मा सिद्ध झाली तर पुनर्जन्म, कर्मफल, मोक्ष इत्यादी सर्व गोष्टी आपोआप सिद्ध होऊन जातात. ठीक आहे. तर हे झालं अधिकरण सिद्धांत. नंतर इथे चौथा प्रकार येते अभ्युपगम सिद्धांत. अभ्युपगम सिद्धांत काय, जो सिद्धांत कार्यकारण भावाद्वारे सिद्ध होऊ शकत नाही त्याला अभ्युपगम सिद्धांत म्हणतात. ज्याची संपूर्ण परीक्षा केली जात नाही, ज्याची काय केली जात नाही, संपूर्ण परीक्षा केली जात नाही, ज्यामध्ये मतमतांतरे असतात, त्याला काय म्हणतात, अभ्युपगम सिद्धांत म्हणतात. याचं उदाहरण काय, आत्रेय भद्रकाव्य अध्यायामध्ये रससंख्या विषय वेगवेगळी मते आहेत. यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे कोणत्या, आत्रेय भद्रकाव्य अध्यायामध्ये रससंख्या विषय वेगवेगळी मते सांगितलेली आहेत. ठीक आहे. नंतर यामध्ये तिसरा टॉपिक येते कशामध्ये, आयुर्वेद निरूपणमध्ये. आयुर्वेद एक मौलिक दर्शन की काय, आयुर्वेदाचा प्रमुख सिद्धांत काय, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च. स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे आणि आतुर म्हणजे रोगीच्या विकारांचे प्रशमन किंवा निराकरण करणे हा आयुर्वेदाचा स्वतंत्र आणि प्रमुख सिद्धांत आहे. इतर दर्शनशास्त्राप्रमाणे आयुर्वेदात सुद्धा मोक्षाबद्दलची संकल्पना मांडलेली आहे. आयुर्वेदात 4 पुरुषार्थाचे वर्णन केले आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांचे वर्णन केलेले आहे. चिकित्सा व स्वास्थ्य संबंधात बरेच सिद्धांत मांडले आहेत, जसे की त्रिदोष सिद्धांत, त्रिगुण सिद्धांत, पंचमहाभूत सिद्धांत, द्रव्यादी सिद्धांत, आत्मा परमात्मा सिद्धांत, पंचकर्म सिद्धांत, त्रिविध औषध, त्रिविध बल, सामान्य विशेष सिद्धांत, हे सर्व कशात मांडलेले आहेत, हे चिकित्सा आणि स्वास्थ्य संबंधात खूप सारे सिद्धांत कोणी मांडले तर आयुर्वेदाने मांडलेले आहेत. दर्शनशास्त्राला आवश्यक असणारे, दर्शनशास्त्राला काय आवश्यक असते, प्रमाण, प्रमेय, सिद्धांतिक वैचार यांचाही समावेश कशात आढळतो, याचाही समावेश आयुर्वेदात केला आहे. यामुळे आयुर्वेद हे एक स्वतंत्र दर्शन म्हणून मानले जाते. ठीक आहे. नंतर हे 3 टॉपिक कशासाठी झाले, आयुर्वेद निरूपणसाठी. नंतर आपला सेकंड टॉपिक येते पदार्थ व दर्शन निरूपण. पदार्थ व दर्शन निरूपण. ठीक आहे. तर पदार्थ व दर्शन निरूपणमध्ये आपल्याला पहिल्यांदा आपण पदार्थ पाहून घेऊ, पदार्थ निरूपण पाहून घेऊ. नंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये दर्शन निरूपण डिटेलमध्ये बघू. दर्शन निरूपणमध्ये मग आपल्याला हे येते काय म्हणतात, वेगवेगळे दर्शन येतात, आस्तिक दर्शन, नास्तिक दर्शन. आपण जे सांख्य दर्शन, न्याय दर्शन, दर्शन सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आपल्याला कोणता पण एक दर्शन विचारलं जातो, पण असं नाही की फक्त दर्शनच विचारलं जातो. दर्शन आपल्याला LAQ विचारलं जातं. LAQ इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मी मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनमध्ये सांगितलं होतं की आपल्याला LAQ दर्शन विचारलं जाते आणि त्याच्यासोबतच आपल्याला दर्शनवर एक SAQ पण विचारला जातो. तर SAQ आपल्याला या टॉपिकवरच विचारलं जाणार आहे. ठीक आहे. तर आता SAQ काय, आपल्याला SAQ काय होऊ शकते की पदार्थ निरूपण. तर आपल्याला पहिल्यांदा पदार्थाची निरुक्ती सांगायची. पद्यते गम्यते येणार्थ स पदार्थ, काय, ज्यामुळे अर्थाला जाणले जाते किंवा बोध होतो, ज्याच्यामुळे अर्थाचा बोध होतो त्याला काय म्हणतात, त्याला पदार्थ म्हणतात. याची परिभाषा किंवा लक्षण काय, पद्यस्य अर्थ पदार्थ, म्हणजे ही कोण व्याख्या केलेली न्यायवैशेषिकाने. ज्याचा बोध पदाद्वारे होतो त्याला पदार्थ असे म्हणतात. ज्याचा बोध पदाद्वारे होतो त्याला पदार्थ असे म्हणतात. चरक संहितेनुसार क्रमाचा पदार्थाचा फल, त्या पदार्थांचा क्रम षटपदार्थ मानले तर चरक संहितेनुसार. तर याचा क्रम काय, सामान्य विशेष गुण द्रव्य कर्म समवाय. नॉर्मली आपण काय करतो, द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय असा आपण नॉर्मल क्रम राहतो, पण याच्यात काय, सामान्य विशेष गुण द्रव्य कर्म समवाय. ठीक आहे. हा चरकांनी मानलेला आहे. चरकांनी पण षड पदार्थ मानलेले आहेत. आता विविध आचारांच्या मध्ये, विविध दर्शनाच्या मध्ये पदार्थ संख्येमध्ये भेद आढळतात. तर आपण ते बघून घेऊ. आपल्याला फक्त MCQसाठी पण इम्पॉर्टंट आहे, SAQसाठी पण इम्पॉर्टंट आहे. जसं की सांख्य दर्शनांनी म्हणजे कपिल मुनींनी 25 पदार्थ संख्या मानली. 25 काय, प्रकृती, महत, अहंकार, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, पंचतन्मात्रा, पंचमहाभूत व पुरुष. ठीक आहे. योगदर्शनकार कोण आहे, पतंजली यांनी 26 मानले. 26 मध्ये काय, यांनी सांख्योक्त हे सर्व 25 मानले, प्लस एक ईश्वर पदार्थ मानला. म्हणजे यांनी टोटल किती मानले, 26 पदार्थ. हे आपल्याला MCQसाठी विचारू शकतात किंवा आपल्याला SAQमध्ये पण विचारू शकतात की विविध पदार्थ संख्या एक्सप्लेन करा. पदार्थ, मग त्यामध्ये पदार्थाची निवृत्ती सांगून किंवा पदार्थाच्या परिभाषा सांगून वेगवेगळे विविध पदार्थ संख्या एक्सप्लेन करा.
हे करा, असा SAQ पण येऊ शकते आपल्याला. वैशेषिक किंवा कणादमनी काय सांगितलेले, षडपदार्थ सांगितलेले. षडपदार्थ कोणते, द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय. ठीक आहे, हे आपल्याला मान्य येतं. आयुर्वेद आणि वैशेषिक भरपूररित्या समान मानते. नंतर न्यायदर्शन काय, न्यायदर्शनकार कोण येतं, गौतमांनी किती मांडलेले तर 16 पदार्थ मानलेले. तर आता तुम्ही 16 पदार्थ हे प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टांत, सिद्धांत, अवयव, तर्क, निर्णय, वाद, जल्प, वितंडा, हेत्वाभास, छल, जाती, निग्रहस्थान हे तुम्ही लक्षात ठेवू शकता, किंवा फक्त MCQ साठी तुम्ही हे 16 न्यायदर्शनकारांनी 16 मानले एवढं पण लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. नंतर ते पूर्वमीमांसा किंवा जैमिनिकारांनी किती मानले, 8 मानले. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशिष्ट मानले. पण यांनी काय मानला, यांनी समवाय मानलं नाही. यांनी समवाय मानलं का, नाही, समवाय मानलं नाही. यांनी काय केलं, त्याच्या जागी शक्ती, सादृश आणि संख्या हे 3 पदार्थ मानले. नंतर येते वेदांत दर्शन किंवा व्यासकारांनी. व्यासमुनींनी किती मानले, व्यासमुनींनी 2, वेदव्यासांनी किती मानले, 2 पदार्थ मानले. कोणते, आत्मरूप चित, अनात्मरूप अचित. ठीक आहे, हे 2च मानले. नंतर जैन दर्शनकार महावीरांनी किती मानले, महावीरांनी 9 पदार्थ मानले. हे आपल्याला जैन दर्शनमध्ये पण इम्पॉर्टंट आहे. तर म्हणून आपल्याला हे पाठ करायचेच. जीव अजीव समान, आश्रव, बंध, सवर, निर्जरा हे थोडेसे लक्षात ठेवावे लागतील. आश्रव, सवर. नंतर काय, मोक्ष, पाप पुण्य. ह्याचा आपण समजा मान्यच आहे आपल्याला. मोक्ष, पाप, पुण्य इझी आहे लक्षात ठेवायला. जीव अजीव फक्त नवीन काय, आश्रव, बंध, संवर आणि निर्जरा आणि मोक्ष. आश्रव, बंध, संवर, निर्जरा हे एकाच लक्षात ठेवायचे, आणि मोक्ष, पाप, पुण्य एकाच लक्षात ठेवायचे. ठीक आहे. तर मोक्ष कशावर मिळते, पाप पुण्यावर मोक्ष मिळते. जीव अजीव, नंतर आश्रव, बंध, संवर आणि निर्जरा. नंतर इथे सुश्रुतसंहितेने असंख्य पदार्थ मानलेले. याचं सूत्र हे पाठ करू शकता तुम्ही. हे आपल्याला MCQ साठी पण विचारू शकतात. अपरिमिताश्च पदार्थ. तर चरक संहितेने किती मानले, 6 आपण वरीच बघितले. सामान्य, विशेष, गुण, द्रव्य, कर्म आणि समवाय. ठीक आहे. तर हे झालं काय, हे झालं पदार्थ निरूपण. तर आपल्याला आयुर्वेद निरूपण आणि पदार्थ निरूपण आणि दर्शन निरूपण. आता दर्शन निरूपण आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. दर्शन निरूपण बघू आणि नंतर आपण दर्शन एक दर्शन बघू. आस्तिक दर्शन बघू, नंतर नास्तिक दर्शन बघू. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया. ते व्यवस्थित करा. सिंपल टॉपिक येतं. याच्यावर SAQ किंवा MCQ विचारू शकतात. पदार्थ निरूपण हे SAQ येऊ शकते. आपण बघितलं की आयुर्वेदिक मौलिक सिद्धांत SAQ येऊ शकते, किंवा सिद्धांत लक्षण व प्रकार असं म्हणून SAQ येऊ शकते. नंतर आपल्याला आयुर्वेद लक्षणं, आयु आणि आयुचे लक्षणे, तर हे SAQ तर आपल्याला विचारला जातो, भरपूर वेळा विचारला गेलेला आहे. तर हा इम्पॉर्टंट आहे. नंतर आयुर्वेदाची लक्षणे विचारू शकतात. तर इझी गोष्ट आहे आयुर्वेदाची लक्षणे. त्याचे तर हिता मला ते श्लोक जे सांगते हे सर्व श्लोक आपल्याला पाठ करायचे. ठीक आहे. व्यवस्थित अभ्यास करा. काही अडचण आली तर कमेंटमध्ये विचारा, किंवा ग्रुपवर, टेलिग्राम ग्रुप आहे आपला, तिथं तुम्ही डाऊट विचारू शकता. काही जरी प्रॉब्लेम वाटली तुम्हाला तर तुम्ही सांगू शकता. तुम्हाला काही सजेशन वाटले तुम्ही सजेशन पण सांगू शकता. ठीक आहे. बाकी आपला काळजी करू नका. सर्व सिलेबस आपला वेळेवर कंप्लीट होईल. सर्व टॉपिक आपले होतील, आणि 5ही विषयाचे सर्व टॉपिक एका महिन्यातच कव्हर होतील. आणि व्यवस्थित टॉपिक, असं कोणताच टॉपिक घाई गडबडीत नाही होणार. व्यवस्थित जेवढा टाईम लागते तेवढाच टाईम. फक्त तुम्ही डेली रिव्हिजन करा. जे सांगितलं ते नोट्स येतात, त्या नोट्स रिव्हिजन करा. नोट्स वाचा, नोट्स डाउनलोड करा. नोट्स डाउनलोड करून तुम्ही वाटलं तर त्याचे प्रिंटआउट काढा. ते डोळ्यासमोर ठेवा. तुम्ही 2-3 वेळा जोपर्यंत वाचणार ना, जिथं आडलं तिथं तुम्ही व्हिडिओचा रेफरन्स घेऊ शकता, की बा काय सांगितलं होतं, मी काय सांगितलं ते वाचून तुम्ही रिवाईज करू शकता. ठीक आहे. व्यवस्थित प्रिपेअर करा. असं नका करू की बस मी लेक्चर अपलोड करते बघत आणि मागचं सर्व विसरून जाते. तसं नका करू. सर्व फक्त एका जागेवर ठेवा. आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये कसा अप्रोच ठेवायला पाहिजे याचे आपण सेपरेट व्हिडिओ बनवले, की बा प्रत्येक विषयाचा अप्रोच, प्रत्येक याच्यात इम्पॉर्टंट काय तर PYQ मी ते सर्व सांगितलेले. तर आता आपण डायरेक्ट सिलेबस सांगते. तर शिकवताना पण मी सांगेल की बा याच्यावर, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की बा याच्यावर SAQ येऊ शकते, याच्यावर MCQ येऊ शकते. तर हे तर आपण सांगतच आहे मी, पण तरी पण आपल्याला ते पण ध्यानात ठेवायचं. ठीक आहे. तर आता नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. ठीक आहे, चालते.